काही वेळापूर्वी आपल्यासोबत महेश निंबाळकर चर्चा करत होते. आता माझ्या सोबत आहेत नोवेल साळवे. नोवेल साळवे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राज्य स्तरावरचे पदाधिकारी आहेत. ते देखील या सगळ्या शहराच्या संदर्भात व्याकुळतेने विषय मांडत असतात. नोवेलजी, पोस्ट मराठी डिजिटल मध्ये आपलं स्वागत आहे. मला एक सांगा, आज प्रजासत्ताक दिवस आहे. जसं मी मगाशी निंबाळकरांची चर्चा केलेली आहे, 1505 दिवस ते आंदोलन करतायत हो, आणि त्यांच्या तक्रारीचं निवारण केलं जात नाही. खरोखर आपण प्रजासत्ताक मध्ये या राष्ट्रात देशात राहतोय का, असं मला तो प्रश्न निर्माण होतोय. आणि तुम्ही देखील अशा खूप तक्रारी करतायत की त्याचं निवारण प्रशासनाकडून होत नाही. कल्याणमध्ये जी परिस्थिती निर्माण झालेली आहे, काय वाटतंय तुम्हाला? एकंदरीत सर्वात प्रथम आज प्रजासत्ताक दिनानिमित्त मी कल्याणवासी आणि देशवासियांना शुभेच्छा देईन. परंतु हा प्रजासत्ताक साजरा करत असताना आम्हाला अनेक गोष्टी आहेत त्याच्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. मुळात असे आहे की निंबाळकर एवढं वर्षापासून ते आंदोलन करतायत, 16 पासून. 16 पासून. कल्याण महानगरपालिका महाराष्ट्रामध्ये आजच्या घडीला सर्वात जास्त कर घेणारी महानगरपालिका आहे. परंतु नागरिकांची जी सोयीसुविधा द्यायची त्यांची पद्धत आहे अगदी शून्य आहे. त्यामुळं अनेक कार्यकर्ते, सामाजिक चळवळीतले लोक निंबाळकर सारखे आंदोलन करण्याचं काम करतायत. परंतु कल्याण महानगरपालिका भ्रष्टाचारामध्ये एवढी गुरफटलेली आहे की त्यांना त्या गोष्टीचा जाग येतच नाही. मुळात असं की अनेक असे नागरिक सुविधाचे प्रश्न आहेत ज्याच्यामुळं अनेक आंदोलन करायचा प्रयत्न करतात आणि ते आंदोलनाच्या माध्यमातून ते आवाज उचलायचा प्रयत्न करतात. परंतु कल्याण महानगरपालिकाचं प्रशासन जो आहे ते भ्रष्टाचारामध्ये एवढं लिप्त झालेले आहे की त्यांना सामान्य गरिबांचं, आंदोलनकर्त्यांचा आवाज ऐकायला येतच नाही. आणि जरी कोणी दबाव टाकलं किंवा काय टाकलं तेव्हा ते सरळ सरळ पळवाट काढतात आणि पळवाट काढल्यानंतर ते असं काहीतरी उत्तर देतात की ज्याच्यामुळे तुमचं आंदोलन स्थगित व्हायला पाहिजे किंवा आंदोलन बाद व्हायला पाहिजे. एकंदरीत असं आता सध्याचं वातावरण आहे की आंदोलनकर्त्यांना आंदोलनासाठी परवानगी घेण्यासाठी सुद्धा इथं 10-10 कार्यालयाचे खेटं घालावे लागतात, तरी त्यांना आंदोलनासाठी परवानगी मिळत नाही. आज माझं मूळ उद्देश असं होतं की सामान्य आंदोलनकर्त्यालाही न्याय हक्कासाठी आंदोलन करता यावा प्रामाणिकपणे. कारण आज संविधानाने दिलेला सामान्य माणसाला एकमेव अधिकार राहिलेला आहे, तो आपल्या हक्कासाठी आंदोलन करता यावं म्हणून. नोवेल साळवे यांनी मला एक पत्र दाखवलेलं आहे. हे पत्र आता पण त्यांच्या हातात आहे. हे पत्र त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना 24/1/25 रोजी दिलेलं आहे. आणि बघा याच्यात काय म्हटलेलं आहे की मुंबई आझाद मैदान या ठिकाणी पोलीस व प्रशासनाच्या धर्तीवर कल्याण व ठाणे जिल्ह्यातील आंदोलनकर्ते जे लोक असतात, आंदोलनकर्ते, बघा मी परत एकदा बोलतो, आंदोलनकर्ते, त्यांच्या त्या आंदोलनासाठी जे काही ऍप्लिकेशन वगैरे सबमिशन करतात त्यांना फ्री ऑफ कॉस्ट, म्हणजे त्यांच्याकडून कुठलंही शुल्क शासनाने, पोलिसांनी आकारू नये, अशा आशयाचं पत्र त्यांनी राज्याच्या मुख्यमंत्र्याला दिलेलं आहे. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर त्यांनी संपूर्ण राज्यभरात 100 दिवस त्यांनी एक कार्यक्रम दिलेला आहे. मला एक सांगा, आज प्रजासत्ताक दिवस आहे. मगाशी महेश पुन्हा आलेला आहे माझ्याजवळ. महेशचा जो विषय आहे, तुम्ही हे विषय असे मांडलेले आहेत. मला जेव्हा वाटतंय की आपण खरोखर प्रजासत्ताक देशात आहेत का, खरोखर महानगरपालिका, कारण इतके आयुक्त होऊन गेले आणि त्यांनी त्यांची कारवाईकडे दुर्लक्ष केलं. IAS अधिकारी, अरे तुम्ही पण काही विषय मांडलेले, कल्याण पश्चिमेचा दीपक हॉटेलचा विषय, त्याची अलाइनमेंट चेंज केली त्या स्मार्ट सिटीच्या रस्त्याची, सगळे गप्प. ते कार्यकारी अभियंता जुने जे होते ते रिटायर्ड होऊन निघून गेले. असं आहे की मुळात या राज्यामध्ये सध्या गरिबांसाठी
लोकशाही नावाची वस्तू नावापुरताच राहिलेली आहे. लोकशाही, लोकतंत्र याचा जो मूलभूत ढाचा आहे, यांनी कुठेतरी त्याला पाडायचा प्रयत्न केलेला आहे. कारण असं, यांनी म्हणजे कोणी? जे सध्या राज्यकर्ते आहेत, राज्यकर्त्यांचं मूळ सरळ हेतू आहे की आमच्यासारखं चळवळीतला, निंबाळकर सारखे चळवळीतले लोक मी त्यांच्या जे गुन्हे आहेत, त्यांचे जे पाप आहेत, जे शासनाच्या आडमध्ये करतायत, त्याला उजागर करू नये म्हणून आंदोलन करताना कसं दाबायचं, कसं त्यांचा आवाज दाबायचं, ते त्यांचा कायम प्रयत्न राहतो. आणि ते प्रयत्न करत असताना ते स्थानिक प्रशासनावरती पण तसेच दडपण आणतात की तुम्ही पण तसंच करा. म्हणून अनेक असे सामाजिक प्रश्न आहेत जे कल्याण महानगरपालिकेमध्ये प्रलंबित आहेत वर्षानुवर्ष. रुक्मिणीबाई दवाखान्याचं झालं, रस्त्याचं झालं, निंबाळकरनी घेतलेलं ते मंदिराचं झालं. अनेक असे प्रश्न आहेत जे आता गेल्या किती, मी जवळपास या 2022 पासून 3-4 वेळा आंदोलन केलं. इथं ह्या 1.5 किलोमीटरच्या परिसरामध्ये एक सार्वजनिक शौचालय नाही. अनेक असे प्रश्न आहेत जे प्रलंबित आहेत, जे नागरिकाची हिताचे आहेत, परंतु शासनाला जाग येत नाही. कारण हा लोकतंत्र फक्त मुठीभर पैशावाल्यांच्या हातात राहिलेला आहे. सर्व सार्वजनिक लोकांना भांडवलदारांच्या हातात हे सगळं व्यवस्था राहिलेली आहे. त्यांनी जे सांगितलं नोवेल साळवेंनी की खरी गोष्ट आहे की मला काही वयस्कर लोक भेटत आहेत, ते रस्त्याने साधे चालू शकत नाही, काही शाळकरी मुलं आहेत. महानगरपालिका जिथे मुख्यालय आहे तेवढा परिसर म्हणजे तो परीख बघितला 3 किलोमीटर पर्यंत सगळीकडे कामं चालू आहेत. कुणी व्यवस्थित धड चालू शकत नाहीये. तुम्ही काल परवा बघा, एक आग्रा रोडला एक फॅमिली मरण पावलेली आहे. त्याच्यानंतर परत एकदा एक वयस्कर होते, त्यांचा लेफ्ट साईडचा एक हात तुटला गेलेला. त्याच्या आधी देखील अपघात झालेले आहेत. मुळामध्ये महानगरपालिकेने लोकांच्या हिताची कामं करायची असते आणि ते होत नाहीये. पुन्हा मी निंबाळकरांकडे येतोय. त्यांनी जे मुद्दे मांडले नोवेल साळवे यांनी फार महत्वाचे आहेत. ते वारंवार या बाबतीत आवाज उचलतात. पण महेश कडे मी येतोय. महेश, मला एक सांगा की तुम्ही या आजच्या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाला, मी तुम्हाला हा सगळा तुमचा विषय मला आधीपासून माहिती होता, मी तुमचे आंदोलन बघत होतो आणि मला कुठं वाटत होतं की यांनी हे जे मागणी करतात, तुमची मागणी देखील रास्त होते. अनधिकृत म्हणजे अनधिकृत. कारण एव्हरेस्ट बिल्डिंग डोंबिवलीची ती तिची ओसी नव्हती म्हणून उच्च न्यायालयाने तिला तोडलं. त्याच्यामध्ये इतके कुटुंब राहत होते की त्याच्यामध्ये मनसेचे आमदार जे पदाधिकारी आहेत, बाळा नांदेडकर यांची बहीण तिथं राहत होती. आणि ऐन दिवाळीमध्ये, भाऊबीजीमध्ये, नवरात्रीमध्ये हे सणासुदीत ती बिल्डिंग 5 माळ्याची महानगरपालिकेने तोडली. तेव्हा आयुक्त होते RD शिंदे. आणि असं असताना तिकडे वेगळा न्याय आणि ह्या जैन समाजाच्या ह्या अनधिकृत बांधकामाला जे डिक्लेअर केलेले त्याला वेगळा न्याय, हे कुठंतरी मला पटत नव्हतं. लोकल जे पत्रकार आहेत त्यांनी तुम्हाला याच्यात मदत केली नाही, किंवा लोकल पॉलिटिशियन तुम्ही एकटेच लढत राहिले? नाही, लढा तर माझा चालू आहे, पण लोकल जे पॉलिटिशियन म्हणाल तर एकही पॉलिटिशियनने आपल्याला काही मदत अजिबात काहीच केलेली नाहीये. उलट मी तसं म्हणाल तर मी कुठल्या पॉलिटिशियनकडे मी मुळात गेलोच नाहीये. कारण मला माहिती आहे याच्यामध्ये कोण इन्व्हॉल्व आहे, आणि आपण जे इन्व्हॉल्व आहेत त्यांच्याकडे जाऊन तक्रार करायची हे मला कुठेतरी पटलं नाही. त्यामुळे मी त्यांना कुठल्याही प्रकारचे कुठल्याही पॉलिटिशियनकडे तक्रार करायला गेलेलो नाही आजपर्यंत. त्याच्यामुळे तो विषयच येत नाहीये. आणि ज्यावेळी माझी आंदोलनं झालेली आहेत त्यावेळी तुमच्यासारख्या पत्रकारांनी पण मला खूप सहकार्य केलेलं आहे. म्हणजे पत्रकारांचं सहकार्य आहे, पण राजकारण्यांचं आपल्याला मला नेहमी खटकतं की रिजनल मीडिया, काही लोक ते ताकदीने आवाज उचलतात असं नाहीये, काही लोक उचलतात. पण आता 2014 पासून म्हणजे सारा मुंबईला मी काम करतो, तर त्याच्यानंतर साम टीव्हीला काम करतो. रिजनल मीडिया पाहिजे तसे लोकांचे जे सिविक विषय आहेत ते उचलत नाहीये. म्हणून आज मी हा दिवस निवडला आणि निंबाळकरांना बोलून घेतलेलं की मी त्यांना कोविडमध्ये पण बघत होतो. मला एक सांगा की आता याचा शेवट काय असेल? नाही, माझी लढाई तर मी सुरूच ठेवणार आहे. ती जोपर्यंत मला न्याय मिळणार नाही, म्हणजे माझा ते आपण म्हणू जीवात जीव असेपर्यंत माझं हे आंदोलन तर सुरूच राहणार आहे. आणि याच्यानंतर मी दुसरं प्लॅटफॉर्म का नाही घेत? तुम्हाला कोर्ट आहे ना महानगरपालिकेने. मी मगाशी माणसं तुम्हाला सांगताना तेच सांगितलं की हा जो विषय आहे ना, हा खूप क्षुल्लक विषय आहे. हो,
असे कितीतरी क्षुल्लक विषय आहेत. कचऱ्याचा विषय असेल, हे म्हणजे फक्त काय हाच याच्याबरोबर लढाई असं नाहीये. मी सगळ्या विषयांवर माझे तक्रारी असतात, सगळ्यांचा मी पाठपुरावा करत असतो. अशा प्रत्येक याला उठसूट आपण कोर्टात जायचं का? मग हे प्रशासकीय अधिकारी कशाला फक्त पगार खायला ठेवलेत का? हा विषय फक्त त्यांनी काय हा खुर्च्या विषय खुर्च्या हा उगवायच्या एक आणि सामान्य पगार खायचा, पेन्शन घ्यायची याच्यासाठी ठेवलंय का त्यांना? कॉमन नागरिक म्हणजे सामान्य करदाता आहे त्याची पोटतिडकीने मांडलेली व्यथा आहे की आम्ही आमच्या खिशातून पैसे घालून कोर्टात दाद मागायला का जायचं. मग ह्या अधिकाऱ्यांना यांची सॅलरी तुम्हाला माहिती आहे एडीटीपीचा जो बेसिक आहे तो 67,200 म्हणजे जवळजवळ यांना जी सॅलरी जाते ती 1.5 लाख 2.5 लाखाच्या आसपास ही सॅलरी त्यांची जाते. कार्यकारी अभियंता असतील त्याचे पगार 1.5 लाख आहेत. शिवाय त्यांना भत्ते वेगवेगळे भेटतात, टेलिफोनचे बिल भेटतात, हे सगळे आहेत. टेबला मग त्यांनी काढून काम घेतात, केलं ते पाहिजे. वेगळीच आहे. आणि हे वेगळं आहे की इतर ज्या पद्धतीने ते लोक पैसे घेतात ते मलाही माहिती आहे. काही लोकांचे त्याचे स्टिंग वेळेवर बाहेर येतील. फक्त शेवटच्या मुद्द्याकडे आपण येऊया परत गोविंद सालव्यांकडे. आता यांचा लढा इतक्या 2016 पासून चालू आहे. मी ह्या सगळ्या विषयावर गांभीर्याने चर्चा करतोय की प्रजासत्ताक दिन आपण 76वा साजरा करतोय. इथला जो शोषित पीडित जो समाज आहे त्याच्यासाठी फंड राखीव केला जातो, त्याचे नियोजन केले जातात समाज कल्याण विभागामध्ये. आता तुम्ही याच्याकडे बघता कसं काय की त्यांची प्रगती होऊ नये असं काही लोकांनी ठरवलंय. जसं मगाशी तुम्ही बोलले की भांडवलदारांचा विषय, ही सत्ता त्यांनी काबीज केलेली आहे, हे त्यांना खेळवतायत. तुम्ही कसं काय आता बघणार. तुम्ही शरद पवार साहेब यांच्या पक्षामध्ये काम करतात. मला कसं आहे की महाराष्ट्र शासनाने सध्या जेवढी योजना तयार केलेल्या आहेत, आजच सकाळी मी माननीय राज्यपाल यांचं स्पीच ऐकत होतो. त्याच्यामधून मला एक कळालं की सर्वसामान्य नागरिकांना जे जे सवलत आहेत ते फक्त कागदावरतीच दिसून आहेत. कारण निवडणुकीच्या आधी लाडकी बहीण योजनेचे पैसे पटापट लोकांना मिळत होते, लगेच 2 महिन्यात टाकले त्यांनी. परंतु आता गेले 1 महिन्यापासून गरीब लोकांचे ते पोस्टामध्ये बँकेमध्ये ते लाडली योजना बहीणचे पैसे पण येत नाहीत. आणि विचारल्यावरती कळालं की 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिनानिमित्त ते चालू होणार आहे. ते चालू होणार आहे त्याच्या आधी तर बिगर बोलता तुम्ही चालू केलं. आता ते लोकांना ओरडायला लागतं तरी तुम्ही चालू करत नाही. याचा अर्थ कुठेतरी सर्वसामान्य जनतेकडं शासनाचं राज्यकर्त्यांचं लक्ष नाही. आणि जे श्रीमंत आहेत त्यांना अजून श्रीमंत बनवायचे प्रयत्न आहेत आणि जे गरीब आहेत त्यांना अजून गरीब बनवून त्यांना खड्डे टाकायचे. अशी सायनिंग टाईप थोडक्यात असं की आता मागे मी एक रिपोर्ट बघितला होता त्याच्यामध्ये राज्यातल्या प्राथमिक शाळा या गोरगरीब त्याचे जी मुलं शिकतायत त्या बंद झालेल्या आहेत. त्याची संख्या खूप जास्त होती. त्याच्यानंतर क्राईमचा रेशो, अनुसूचित जाती जमातीचे जे काही अॅट्रॉसिटीचे गुन्हे दाखल होतात ते मागच्या वर्षी 84,000 होते. म्हणजे दिवसाला सरासरी 190 केसेस दाखल होत होते. म्हणजे थोडक्यात हे थोडस असं आता थोडक्यात आपण शाईन बघायला केलेलं आहे. गेलो शाईन की संपूर्ण महाराष्ट्रात तर अनेक गुन्हे घडत असतील. आता थोडासाच आपल्या बाजूलाच बदलापूर आहे. बदलापूर आहे, आता कल्याण आहे. आपण बघितलं की एक गरीब मुलाचा एन्काउंटर झालं आणि अक्षय शिंदेचा आणि तो अन्यायपूर्वक झालेला एन्काउंटर आहे. ज्याच्यामुळं स्वतः हायकोर्टाने त्याचं संज्ञान घेऊन त्या एन्काउंटरला खोटं ठरवलेलं आहे. असं ह्याच प्रकारे राज्य सरकार आपल्या स्वतःचा पाठ थोपटवण्यामध्ये अशा गरीब लोकांना घालवण्याचा प्रयत्न करत आहे. बीडमध्ये त्यांचा देशमुखांचा खून झाला, अनेक असे प्रकार आहेत. सोमवारची मरण पावले. आमचे लॉचे विद्यार्थी होते, मागासवर्गीय होते. अनेक असे प्रकार आहेत ज्याच्यामुळे बरेच प्रकार तर ते मीडियाच्या समोर पण येत नाहीत. काही सोशल मीडियाच्या माध्यमातून आता मोठे मोठे जे मीडिया आहेत तेही या राज्यकर्त्यांच्या आहारी गेलेले आहेत. म्हणून ते गरिबांचे काय आड अडचण दाखवत सुद्धा नाहीत. काय सोशल मीडिया आणि छोटे मोठे मीडिया जे तेच लोक या गोष्टी पुढे आणतात आणि त्याच्या माध्यमातून सामान्य जनतेला ही गोष्ट कळतात. नाहीतर मोठे मीडिया तर अजिबात काही दाखवत सुद्धा नाही. ही अवस्था आहे. ही राज्यकर्त्यांनी आपलं पाप लपवण्यासाठी पोलिसांना हाताशी धर, राज्य प्रशासनाला हाताशी धर आणि सामान्य जनतेला कुठेतरी दाबायचं, त्यांची गलचेपी करायचं, हा एक षडयंत्र आहे. थोडक्यात म्हणजे हे मिलीजुली कारभार त्या पद्धतीने
आताची सिस्टम चालू आहे. आपण आज देशाचा 76वा प्रजासत्ताक दिन साजरा करतो. मला वाटतं की हे विषय माझ्यासाठी महत्वाचे होते. ते तुमच्यापर्यंत पोहोचवणं महत्वाचं होतं की एक माणूस 2016 पासून एक अनधिकृत जैन मंदिर ते डिक्लेअर झालेलं आहे, त्याची तक्रार करतोय. 6 आयुक्त येतात कल्याण डोंबिवली महापालिकेत, त्याची दखल घेत नाही. रवींद्रन त्यांना अनधिकृत घोषित करतायत आणि आज त्याचा तो लढा आहे, त्याच्यावर स्टेपिंग झाली, त्यांचा पाय तुटला. अँब्युलन्स घेऊन ते पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करायला गेले. मतांसाठी किंवा कुठल्या विशिष्ट धर्माचं, कुठलाही धर्म असू द्या, त्याचं सपोर्टिंग करण्यासाठी काही लोक त्याला मदत करतायत. महेशकडे पण आपण मतांसाठीचा विषय काढला म्हणून एक मुद्दा मला सांगायचा आहे. हे तर इनलिगल आहे, याला सपोर्ट तर करतातच आहेत, परंतु आपल्या इथे डोंबिवली MIDC मध्ये दुसरे एक मंदिर होतं, आशापुरा मंदिर म्हणून आहे अजून पण, जे डिक्लेअर केलं होतं अनधिकृत, त्याची नोटीस आहे माझ्याकडे. त्या मंदिराची म्हणजे जो भूखंड आहे तो अख्खा भूखंड त्या मंदिराच्या ट्रस्टला आत्ताच्या तत्कालीन सरकारनं दान केलेलं आहे कवडी मोल भावाने. म्हणजे विचार करा, अनधिकृत प्रार्थना स्थळाला आपले राज्यकर्ते मतांसाठी अख्खा भूखंड घाशावर घालतात त्यांच्या. म्हणजे हे तर ठीक आहे, मतांसाठी तर हे तर चालूच आहे, पण तुम्ही मतांसाठी अजून किती खाली पडणार आहात हा विचार करण्याचा गोष्ट आहे राजकारण. मतांसाठी किती खाली पडणार आता विचार करण्याचा वेळ सध्या आलेला आहे, असं निंबाळकरांनी सांगितलेलं आहे. मला असं वाटतं की आता आपली चर्चा ही शेवटच्या स्टेजला आणि ती संपलेली आहे. कारण हे विषय आज प्रजासत्ताक दिनी तुमच्यापर्यंत पोहोचणं गरजेचं होतं की लोकांचे विषय असतात ते मेनस्ट्रीम मीडियामधून गायब झालेले. खून, बलात्कार, रॉबरी, मागे काल परवा टोरसचं प्रकरण घडलं कल्याणमधलं. ते टोरस इतकं भयानक आहे की तो मुंबईमध्ये इथे येतो, मोठ्या प्राईम लोकेशनला मोठं शॉप घेतो आणि ते कुणालाच माहीत नाही. तिथे आर्थिक गुन्हे शाखा आहेत, मुंबईचं पोलिसाचं इंटेल असतं, ते कुणालाच माहीत नाही आणि करोडो रुपयाची फसवणूक घेऊन तो प्रसार होतो. त्याच्यामध्ये सगळे लोक असतात, परदेशातले नागरिक असतात आणि आपल्या सर्वसामान्य लोकांची, अप्पर मिडल क्लास फॅमिलीमध्ये असणारे लोक, त्यांची फसवणूक होते. हे फार वाईट आहे की कुठंतरी जर तुम्हाला रोखायचं असेल तर आता प्रत्येक नागरिकांनी सजग होऊन शासनाला याचा जाब विचारला पाहिजे. तुमच्या अवतीभोवती जे नगरसेवक असतील, आमदार असतील, खासदार असतील, त्याला जाब विचारला पाहिजे.